नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत, पर्यटन. आपल्या भूगोलाच्या पुस्तकातला हा एक महत्त्वाचा धडा आहे, पण आपण फक्त पुस्तकी माहितीवर थांबणार नाही आहोत. आपण पर्यटनाचे वेगवेगळे पैलू, त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम आणि भविष्यातल्या नवीन संकल्पना यावर सखोल चर्चा करणार आहोत. अगदी बरोबर. पर्यटन म्हणजे फक्त सुट्टीत फिरायला जाणं एवढंच नाही. याच्यामागे एक मोठं शास्त्र आहे, एक अर्थशास्त्र आहे. आणि आजच्या चर्चेत आपण पर्यटन म्हणजे नेमकं काय, त्याचे प्रकार कोणते आणि एक जबाबदार पर्यटक म्हणून आपली भूमिका काय असायला पाहिजे हे सगळं समजून घेणार आहोत. चला तर मग या विषयाच्या खोलात जाऊया. सुरुवात अगदी बेसिक प्रश्नापासून करूया. पर्यटन म्हणजे नक्की काय? पुस्तकात म्हटल्याप्रमाणे आपलं राहण्याचं ठिकाण सोडून वेगवेगळ्या ठिकाणी आनंद, मनोरंजन किंवा अगदी व्यापारासाठी प्रवास करणं. हो, आणि कोणताही प्रवास करण्याआधी त्याची पूर्वतयारी खूप महत्त्वाची असते. म्हणजे कुठे जायचंय, मार्ग कोणता निवडायचा, गाडीची सोय काय, सोबत काय घ्यायचं. आपल्या पुस्तकात जे एका मुलाच्या तयारीचं चित्र आहे ना, त्यात बॅग, दुर्बीण, कॅमेरा, नकाशा हे सगळं आहे. ते खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि पुस्तकात एक छान ॲक्टिव्हिटी पण दिली आहे की महाराष्ट्रातल्या तुमच्या आवडत्या 15 ठिकाणांची यादी करा आणि त्यांना वेगवेगळ्या गटांमध्ये विभागून बघा. जसं की समुद्रकिनारे, ऐतिहासिक ठिकाणं, अभयारण्य, थंड हवेची ठिकाणं आणि धार्मिक स्थळं. हो, धार्मिक स्थळं. आणि यातूनच आपल्याला पर्यटनाचे वेगवेगळे प्रकार लक्षात यायला लागतात. आता आपण पर्यटनाच्या मुख्य प्रकारांबद्दल बोलूया. भौगोलिक सीमांनुसार याचे 2 मुख्य प्रकार आहेत. पहिला म्हणजे स्वदेशी पर्यटन. स्वदेशी पर्यटन म्हणजे देशाच्या सीमेच्या आत केलेला प्रवास. उदाहरणार्थ, समजा नागपूरचे पर्यटक औरंगाबादला जाऊन वेरूळ अजिंठा लेणी पाहतात. हे झालं स्वदेशी पर्यटन. अगदी. आणि मग दुसरा प्रकार येतो परदेशी पर्यटन. आणि इथे खरी गंमत सुरू होते. म्हणजे आपल्या देशाच्या सीमा ओलांडून दुसऱ्या देशात फिरायला जाणं. जसं की भारतातून स्वित्झर्लंडला जाणं. बरोबर. पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. परदेशी पर्यटनासाठी काही कायदेशीर गोष्टींची पूर्तता करावी लागते. जसं की पासपोर्ट. हो, पारपत्र म्हणजे पासपोर्ट, विजा आणि आपण ज्या देशात जातोय त्या देशाचं चलन म्हणजे करन्सी आपल्याकडे असणं गरजेचे आहे. अच्छा, म्हणजे हे फक्त तिकीट काढण्यापुरतं मर्यादित नाही आहे. अजिबात नाही. पर्यटनाचे प्रकार फक्त देशाच्या सीमांवर अवलंबून नसतात, नाही का? त्याच्या हेतूवरून पण त्याचे प्रकार पडतात. हो, आणि इथेच पर्यटनाचं खरं वैविध्य दिसतं. जसं की धार्मिक पर्यटन, चारधाम यात्रा असेल किंवा अजमेरला दिलेली भेट. बरोबर. या प्रकारच्या पर्यटनात श्रद्धेचा भाग मोठा असतो. आणि मग दुसरा एक प्रकार आहे जो आजकाल खूप वाढतोय, तो म्हणजे आरोग्यविषयक पर्यटन. हेल्थ टुरिझम. भारत त्यासाठी एक मोठं केंद्र बनत चाललंय. याचं कारण असं आहे की आपल्याकडे योग, आयुर्वेद यांसारख्या गोष्टी आहेत ज्या शारीरिक आणि मानसिक शांती देतात. आणि उपचारांचा खर्च पण कमी असतो, नाही का? अगदी. पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत खूप कमी खर्चात इथे उत्तम उपचार मिळतात. हां. पण या सगळ्यापेक्षा मला वाटतं तरुणांमध्ये जास्त क्रेज आहे ती साहसी खेळांची आणि निसर्ग पर्यटनाची. म्हणजे जंगलात भटकंती करणं, समुद्राखाली जाऊन प्रवाळ पाहण्यासाठी स्कुबा डायव्हिंग करणं किंवा बर्फात स्कीइंग करणं. हो, आणि या प्रत्येक प्रकारामुळे स्थानिक विकासाला चालना मिळते. कोकणातलं तारकर्ली हे याचं उत्तम उदाहरण आहे. स्कुबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंगसाठी. हो, तिथे आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने म्हणजे MTDCने एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण केंद्र सुरू केलंय. याचा थेट फायदा काय होतो तर स्थानिक लोकांना रोजगार मिळतो आणि त्या भागाचा विकास होतो. हा, खूप महत्वाचा पॉइंट आहे. पण काळानुसार आता पर्यटनाच्या संकल्पना पण बदलत आहेत. काही नवीन आणि खूपच इंटरेस्टिंग प्रकार समोर येत आहेत. त्यातला पहिला म्हणजे पर्यावरणस्नेही पर्यटन, इको टुरिझम. हो, आणि याची आजच्या काळात खूप गरज आहे. कारण वाढतं प्रदूषण आणि शहरीकरण यामुळे पर्यावरणाची हानी होते. त्यामुळे पर्यटनाचा आनंद घेताना पर्यावरणाला धक्का लागणार नाही याची काळजी घेणं म्हणजे पर्यावरणस्नेही पर्यटन. म्हणजे कचरा न करणं किंवा ध्वनी प्रदूषण टाळणं यासारख्या गोष्टी. अगदी. एक जबाबदारीची भावना. आणि दुसरा नवीन प्रकार म्हणजे कृषी पर्यटन,
ॲग्रो टुरिझम. ही पण एक खूप छान संकल्पना आहे. शहरापासून दूर प्रदूषणमुक्त वातावरणात शेतात राहून तिथल्या जीवनाचा अनुभव घेणं. पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात अशी अनेक पर्यटन स्थळं विकसित झाली आहेत असं मी ऐकलंय. हो, आणि हे शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे एक नवीन साधन बनलं आहे. आणि तिसरा जो मला खूपच भन्नाट वाटतो तो म्हणजे चित्रपट पर्यटन, फिल्म टुरिझम. बरोबर. जिथे चित्रपटांचं चित्रीकरण होतं त्या ठिकाणी भेट द्यायला पर्यटक आकर्षित होतात. म्हणजे मुंबईतली चित्रनगरी किंवा रामोजी फिल्म सिटी. अगदी. हे सर्व प्रकार पर्यटनाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जात आहेत. पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतात खूप प्रयत्न केले जात आहेत, विशेषतः रेल्वेच्या बाबतीत. जसं की डेक्कन ओडिसी, तिला तर फिरता राजमहाल म्हणतात. हो, ही गाडी महाराष्ट्र, गोवा आणि इतर महत्त्वाच्या पर्यटन स्थळांना भेट देते. हा एक म्हणजे लक्झरी अनुभव आहे. याच धर्तीवर पॅलेस ऑन व्हील्स नावाची रेल्वे आहे, जी दिल्ली, जयपूर, आग्रा अशा ठिकाणी पर्यटकांना घेऊन जाते. पण ह्या फक्त महागड्या गाड्या झाल्या, सामान्य पर्यटकांसाठी काही आहे का? आहे ना. विशाखापट्टणम मार्गावर विस्टाडोम कोच असलेली रेल्वे सुरू झाली आहे. विस्टाडोम कोच म्हणजे काय? म्हणजे ज्या डब्याला काचेचं छत असतं, जेणेकरून प्रवासी आजूबाजूच्या निसर्गाचा पूर्ण आनंद घेऊ शकतील. वाव, ही कल्पनाच किती सुंदर आहे. पण या सगळ्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो? खूप मोठा आणि सकारात्मक परिणाम होतो. याला अदृश्य व्यापार असं म्हणतात. अदृश्य व्यापार. हो, कारण बघा, पर्यटक आपल्या देशात येतात, इथे खर्च करतात. त्यामुळे आपल्या देशाला परकीय चलन मिळतं. पण कोणतीही वस्तू देशाबाहेर जात नाही. बरोबर. म्हणून हा अदृश्य व्यापार आहे. यातून हॉटेल, वाहतूक, स्थानिक रोजगार या सगळ्यांना चालना मिळते. अच्छा, आता कळलं. पण मग एक पर्यटक म्हणून आपली पण काही जबाबदारी आहे. म्हणजे पुस्तकात काही नियम दिले आहेत जे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजेत. हो, आणि ते फक्त आपल्या सुरक्षेसाठी नाहीत, तर त्या ठिकाणाचं सौंदर्य जपण्यासाठी पण आहेत. जसं की समुद्रकिनाऱ्यावर भरती ओहोटीच्या वेळा तपासूनच पाण्यात उतरावं. अगदी. किंवा अनोळखी ठिकाणी एकट्याने किंवा स्थानिक मार्गदर्शकाशिवाय जाऊ नये. आणि आजकालचा सगळ्यात मोठा मोह, सेल्फी. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्याचा मोह टाळला पाहिजे. हो, आणि सगळ्यात महत्त्वाचं, पर्यटन स्थळं स्वच्छ ठेवा आणि तिथल्या सूचनांचं पालन करा. हे खूप गरजेचे आहे, कारण एक चांगला पर्यटकच पर्यटनाचं भविष्य सुरक्षित ठेवू शकतो. बरोबर. तर आज आपण पर्यटनाबद्दल खूप काही जाणून घेतलं. पर्यटन म्हणजे काय, त्याचे स्वदेशी आणि परदेशी प्रकार, मग आरोग्य, कृषी आणि चित्रपट यांसारखे नवीन प्रवाह. आणि अर्थव्यवस्थेतलं त्याचं महत्त्व. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की भारतात नैसर्गिक आणि सांस्कृतिक विविधता इतकी आहे की पर्यटनासाठी प्रचंड संधी आहेत. नक्कीच. पुढच्या वेळी प्रवासाचं नियोजन करताना आपण कोणत्या प्रकारचा प्रवास करतोय आणि एक जबाबदार पर्यटक म्हणून काय करू शकतो याचा विचार नक्कीच करता येईल. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, आपण आतापर्यंत पृथ्वीवरच्या पर्यटनाबद्दल बोललो, पण भविष्यात अंतराळात पर्यटन म्हणजे स्पेस टुरिझम करणं शक्य होईल का? इंटरेस्टिंग प्रश्न आहे. आणि जर ते शक्य झालं तर त्यासाठी काय करावं लागेल यावर नक्की विचार करा. पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद.